हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता उदयकांत जो आहे तो आता आलेला असतो आणि उदयकांत जेव्हा तिथे येतो ना तेव्हा त्याचं लक्ष चारही बाजूने असतं आणि त्याने आता वल्लरीला कॉन्टॅक्ट केलेला असतो. वल्लरीला मुद्दामून त्याने कॉन्टॅक्ट यासाठी केलेला असतो की काही झालं तरीसुद्धा त्याला आता वल्लरीकडनं पैसे हवे असतात आणि यासाठी तो वल्लरीला कॉल करतो. वल्लरीला जेव्हा तो आता कॉल करतो ना तेव्हा वल्लरी झोपलेली असते. वल्लरी झोपलेली असतानाच ती विचार करते की कोणाचा फोन आला आहे, पण उदयकांतने मुद्दामूनच वल्लरीला उठवायचं झोपेतनं ठरवलेलं होतं, कारण त्याला पैशांची गरज होती आणि त्याला ते पैसे जे आहेत ते दुसरं तिसरं कोणीही देणार नव्हतं, फक्त आणि फक्त वल्लरीच देऊ शकणार होती आणि त्यामुळे वल्लरीला तो अगदी मध्यरात्रीसुद्धा त्रास द्यायला बघत होता. इकडे आता वल्लरीला जेव्हा कळतं की उदयकांतचा कॉल आला आहे तेव्हा ती आता कॉल रिसीव्ह करायला जाते. कॉल जेव्हा आता ती रिसीव्ह करत असते तेव्हा मात्र आता ती बघू लागते की हा तर उदयकांतचा फोन आलेला आहे. उदयकांतचा फोन बघून ना आता तिला राग येत असतो आणि ती म्हणत असते की एवढ्या रात्री काय गरज आहे फोन करायची. मग तेव्हाच तो म्हणत असतो की मी असाच तुला फोन करणार, हीच तर ती वेळ आहे कॉल करायची. मग काय झालं बोल ना. मग आता मला पैसे हवे आहेत, सो मला पैसे दे असंही सांगितलेलं असतं. तेच आता पैशांची मागणी करत असतो इथे उदयकांत, तर वल्लरी मात्र बाजूला येऊन त्याच्यासोबत बोलत असते. तर उदयकांत मात्र आता तिच्याकडे पैशांची मागणी करत असतो. उदयकांत म्हणत असतो की मी आता तुझं काही ऐकणार नाही आहे, तुला मला पैसे द्यावेच लागतील. मग आताच्या आता दे मला पैसे. तेव्हाच ना ती म्हणत असते की नाही आहेत माझ्याकडे पैसे, तर तुला मी कुठून देऊ, आता तू जा इकडनं असं बोलून ती उदयकांतला तिकडून जायला सांगत असते. कारण तिला असं वाटत असतं की एवढ्या वेळासाठी का होईना आपल्याला जर कोणी पकडलं तर, पण तो आता तिला ना बाहेर यायला सांगत असतो. तो तिला म्हणत असतो की तू बाहेर मला भेटायला ये आताच्या आता. मग ती म्हणत असते की नाही आहे पॉसिबल हे सगळं काही बाहेर येणं वगैरे. तेव्हाच ना ती त्याला सांगत असते की तुला पैसे देते पण आता नाही माझ्याकडे पैसे. पण उदयकांत म्हणतो की बघ उद्या तुला शेवटची रात्र आहे, उद्याच्या शेवटच्या रात्रीपर्यंत तुला संधी आहे, मग बघ पैसे कधी द्यायचे आणि कसं काय ते, नाही तर मग ला माहिती तुला मी आतमध्ये येत असतो ते. मग तेव्हाच ती म्हणत असते की थांबा मीच बाहेर येते आणि असं बोलून ती आता त्या उदयकांतला शांत करण्यासाठी म्हणून का होईना बाहेर यायला तयार झालेली असते. उदयकांत जो आहे तो मात्र आता तिच्यावर ओरडत असतो, तिला म्हणत असतो की ये लवकर बाहेर, मला बोलायचं आहे. मग आता त्याचं ऐकून ती बाहेर जायला निघालेली असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की रमाकांतचं लक्ष असतं. रमाकांत नेमके असेच चालत चालत बाहेरपर्यंत आलेले असतात आणि त्यांना घराच्या बाहेर उभा असलेल्या झाडाच्या मागे उदयकांत दिसतो. उदयकांत त्यांना दिसल्यामुळे ना त्यांना डाऊट येतो की नक्कीच कोणीतरी आहे. तर इकडे वल्लरीसोबत उदयकांत बोलत असतो, तर वल्लरी उदयकांतला म्हणत असते की तोंड बंद ठेवा, मी येते बाहेर. आणि असं बोलूनच ना ती आता लगेच बाहेर जायला निघत असते. तेच आता उदयकांत तिला म्हणत असतो की तुला यावंच लागणार आहे, कारण तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. तेच इकडे उदयकांत फोनवर बोलत असताना रमाकांत मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. त्याबरोबर उदयकांत मागे वळून पाहतो. उदयकांत जेव्हा मागे वळून पाहतो ना तेव्हा रमाकांत त्याच्याकडे पाहत राहतो आणि त्याला पकडायचा प्रयत्न करतो. इकडे वल्लरीचा कॉल चालूच असतो. वल्लरी कारण त्या उदयकांतसोबत फोनवर बोलत असते आणि त्यामुळेच ना आता तिने हे सगळं काही बोलणं जे आहे ते ऐकलेलं असतं. त्या रमाकांतने उदयकांतची कॉलर धरलेली असते आणि त्याला म्हटलेलं असतं की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करायची, तुला काय वाटतं या सगळ्या काही गोष्टी करून ये ना सगळं काही सार्थ करता येईल, तुला आता मी सोडत नसतो असं रमाकांत उदयकांतला बोलतो. उदयकांतने रमाकांतला जोरात ढकलून दिलेलं असतं, तर ते जाऊन खाली पडतात आणि जेव्हा ते खाली पडतात ना तेव्हा मात्र आता ते जोरात अर्णव आणि ईश्वरीला आवाज देऊ लागतात, जेणेकरून अर्णव
ईश्वरी बाहेर येतील आणि आता बाहेर आल्यानंतर ते शोधायचा प्रयत्न करतील. म्हणूनच मग आता त्यांनी जोरजोरात आवाजही दिलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मामांना सगळ्यांना जाग आलेली असते. वल्लरीसुद्धा आता असं दाखवत असते की ती नुकती उठलेली आहे झोपेतनं आणि ती म्हणत असते की कसला आवाज येतोय. मग आता सगळीजण एक एक करून बाहेर जायला निघतात. कारण आहे ना त्यांना आता कळून चुकलेलं होतं की काहीतरी झालेलं आहे. मग अर्णव ईश्वरीसुद्धा बाहेर नेमकं काय झालंय हे बघण्यासाठी गेलेले असतात आणि जेव्हा ते बाहेर बघण्यासाठी म्हणून जातात ना की काय झालं आहे, तेव्हाच त्यांच्या ना लक्षात येतं की इकडे जे रमाकांत आहेत ते जमिनीवर पडलेले आहेत. मग तेव्हाच दुसरीकडे वल्लरी विचार करत असते की मगाशी तो आवाज कोणाचा होता, काय होतं, तिला काहीच समजत नव्हतं. मग तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड तर नक्कीच झाली आहे. उदयकांत पकडला गेलाय की काय. इकडे आता रमाकांतना खूप जास्त लागलेलं असतं, जोरात ढकललेलं असतं. तिथे ईश्वरी आणि अर्णव येऊन त्यांना विचारतात की काय झालं आहे. तेव्हाच ना अर्णवला ते सांगत असतात की माझा भाऊ, सक्का भाऊ नाही का उदयकांत, त्याला आपण सगळीजणं शोधतोय. तो इथपर्यंत आला होता, त्याला मी पकडलं सुद्धा होतं, तो आत्ताच पळाला. काय बोलताय, खरंच इकडून गेला का? हो खरंच सांगते मी तुम्हाला, तो इकडनं गेला, जा बघ आहे का. आणि असं बोलून आता बघायला सांगितलं जातं. तेच वल्लरी ना हळूच सगळं काही प्रकार बघत असते की इथे काय काय चाललेलं आहे ते. मग आता दुसरीकडे अंजलीसुद्धा आपल्या बाबांची अवस्था बघून तिलाही टेन्शन येतं. कारण बाबा असे खाली पडलेले होते, त्यांना लागलेलं होतं आणि ते त्यांच्या परीने प्रयत्न करत होते की बघण्याचा कुठपर्यंत तो गेला आहे. पण त्यांना काही सापडलेला नसतो. त्यात त्यांना जोरात ढकललेलं असतं ना, त्यामुळे त्यांना इजा झालेली असते. तर वल्लरी विचार करत असते की या रमाकांतने उदयकांतला बघितलंय तर, पण आता या उदयकांतला सुद्धा काय गरज होती या घरापर्यंत यायची. खरंच ना हा सुद्धा एक दिवस मरेल आणि सोबत मलाही मारून टाकेल. इकडे रमाकांतना कसं ईश्वरी अंजली उठवायचा प्रयत्न करत असतात. तेच अर्णव जो आहे तो गेटवर जाऊन इकडे तिकडे उदयकांत कुठे दिसतोय का ते शोधत असतो. पण उदयकांतला अजून कुठेही दिसत नसतो आणि त्यामुळेच आता कळत नसतं की काय करावं ते. तेच आता इकडे असणारी ईश्वरी जी आहे ती मात्र बाबांना सांगत असते की बाबा तुम्हाला खूप जास्त लागले, तुम्ही बसा बरं आधी इथे. आणि मग त्यांना सगळ्या काही गोष्टी जागेवर दिल्या जातात, पाणी वगैरे, आणि त्यांना थोडं शांत व्हायला सांगितलेलं असतं. तेच आता ईश्वरी म्हणत असते की कुठे होता तो. तेव्हा ते सांगतात की तो बाहेरच होता, तो फोनवर बोलत होता कोणाशी तरी, आणि तेव्हाच ना मी त्याला रंगेहात पकडलं. आणि मग तेव्हा इकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना इकडे मात्र आता वल्लरीला टेन्शन आलेलं असतं. वल्लरी विचार करते की आता आपल्याला काही झालं तरी स्वतःची कातडी वाचवायला लागणार आहे. तेव्हाच ना मुद्दामून ती आता रमाकांतला म्हणत असते की का हो तुम्ही नशा वगैरे करता का. मग तेव्हाच सगळीजणं इथे वल्लरीकडे पाहू लागतात की वल्लरी असं का म्हणते. वल्लरीला आता या रमाकांतला बेडे ठरवायचं असतं की हा रात्रीचा नशा वगैरे करतो असं म्हणून ती आता बेड्यात काढायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता चिडलेले असतात मामा, आणि मामा म्हणतात की ही कोणती पद्धत आहे त्यांच्याशी बोलायची, आणि ते कशाला नशा वगैरे करतील, ते एवढे देवधर्माचं करतात. मग तेव्हाच ना वल्लरी म्हणत असते की देवधर्माचे करणारी माणसंच ना जास्त नशा करतात, कारण ते जास्त नशेतच असतात आणि रात्रीची अशा माणसांना नशा करायची सवयच असते असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे मात्र अर्णवचे बाबा म्हणजेच रमाकांत सांगत असतात की नाही मी कोणतीही नशा वगैरे केलेली नाही आहे, मला माहिती आहे, मी जे काही आहे ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि मी माझ्या भावाला असं कसं विसरू शकेन असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता कांवर सगळ्याच कुटुंबातील लोक विश्वास ठेवत असतात. वल्लरीला अक्षरशः इकडे सगळ्यांनीच तोंडावर पाडलेलं असतं. कारण जेव्हा रमाकांत बोलत होते तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स होता. उगाच झोपेमध्ये किंवा नशेमध्ये माणूस असतो तेव्हा कसं बोलतो हे प्रत्येकालाच माहिती होतं. त्यामुळे आता रमाकांत जे आहेत ते म्हणत असतात की माझ्या या डोळ्याने मी स्वतः पाहिलेलं आहे की तो होता बाहेर आणि मी तेव्हाच प्रयत्न केला होता त्याला पकडायचा, पण तो पळून गेला मला ढकलून, म्हणून तो सुटला नाही
नाहीतर तो काही सुटला नसता असं देखील आता म्हटलं जात असतं. तेच बाबांना आता शांत करण्याचं काम ना इकडे ईश्वरी करत असते. बाबांना सांगत असते की बाबा नका त्रास करून घेऊ, आमचा विश्वास आहे तुमच्यावर, आपण आहे ना त्यांना शोधूया, पण तुम्ही आधी शांत व्हा बरं, असं बोलून त्यांना आता कसं कसं ईश्वरी शांत करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की वल्लरी मात्र जी आहे आता टेन्शन येतं. ती विचार करते की हे सगळं काय चालू आहे, त्यामुळेच ना तिला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. तेव्हाच ना इथे आता तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात की जर हा पकडला गेला तर काय. पण आता ती हेही म्हणत असते मनातल्या मनात, यालाही काय गरज होती इथपर्यंत यायची, काहीच गरज नव्हती ना, हा आला म्हणूनच हे सगळं झालं. तेवढ्यातच ना अंजलीचं लक्ष बाहेर जातं. अंजली जेव्हा बाहेर बघते तेव्हा बाहेरून तिला येताना एक गाडी दिसते. मग ती विचार करते की एवढ्या रात्री इथे गाडी कोणाची आली आहे. मग सगळ्यांचंच लक्ष दारावर जातं. मग सगळेजण बघतात तर काय, तिथे आता किर्लोस्कर आलेला असतो आणि किर्लोस्करांचे या आधी सात्विक फॅशनसोबतचे खूप जुने संबंध होते. आणि जेव्हा ती गाडी आलेली दिसते तेव्हा मात्र आता सगळेजण विचार करतात. तेव्हाच ना आता इकडे असणारे मामा सांगतात की ही तर किर्लोस्करची गाडी आहे, पण हा किर्लोस्कर एवढ्या रात्री आपल्याकडे आला तरी कशाला आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग मामा जे आहेत ते लगेच दारावर जातात आणि म्हणत असतात की किर्लोस्कर तुम्ही इथे कसे काय. मग तेव्हाच ना तो किर्लोस्कर जो आहे तो प्रचंड चिडलेला असतो आणि त्याने आता सगळ्या काही गोष्टी ह्यांच्या अंगावर मारलेल्या असतात. म्हणजेच ना त्याने माल आणलेला असतो आणि तुमचा माल इतका बेकार आहे असं मला वाटलंही नव्हतं. तुमच्या लोकांचं काय चाललं आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला फसवायचं असंच ठरवलं आहे का. मग हे बघा, तुम्ही माल जो काही दिलेला आहे त्याची क्वालिटी बघा, किती रद्दड क्वालिटी आहे आणि ही क्वालिटी आम्ही काही स्वीकारणार नाही. सात्विक फॅशन तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मग अर्णव जेव्हा हे सगळं बघतो त्याला तर धक्काच बसतो आणि अर्णव जो आहे ना तेव्हा आता ती सगळी काही पडताळणी करत असतो की नेमकं कसं आहे काय आहे ते. तेव्हाच ना अर्णवच्या लक्षात येतं की हे आपलं क्लोथिंग नाहीच आहे. मग त्याने म्हटलेलं असतं की तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही थोडं ऐकून घ्या. पण तरीसुद्धा ना ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यांनी सरळ सांगितलेलं असतं की नाही, आम्ही जे काही सांगतोय ना ते ऐका, कारण आमच्याकडे हा बोगस माल आलेला आहे. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलून दाखवल्या जातात ना तेव्हा तो माल जो आहे तो आणून फेकला जातो. मग आता मामा म्हणत असतो की तुम्हाला सांगू का, हा काही झालं तरीसुद्धा आमचा माल नाही आहे, तुम्ही निरखून बघा ना, या सगळ्या काही गोष्टी नाही आमचा माल. मग आता व्हिडिओ दाखवला जातो आणि जेव्हा मोबाईलमधला तो व्हिडिओ इकडे असणारा मामा बघतो ना तेव्हा मामासुद्धा चकित होतो. मामा म्हणत असतो की हे सगळं काही काय आहे. मामा मोबाईलमधील तो व्हिडिओ प्ले करून पाहतो ज्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटी ज्या असतात मालच्या त्या दाखवल्या जात असतात. आणि तेव्हाच तो माल जो आहे तो इतका बेकार असतो आणि त्यावर सात्विक फॅशनचा लोगोसुद्धा असतो. सात्विक फॅशनचा तो ट्रक आहे असंही दाखवलं जात असतं. तेव्हाच ना ईश्वरीसुद्धा तो व्हिडिओ बघते. ईश्वरीलाही आता तो व्हिडिओ बघून धक्का बसतो आणि तिथे ती तो माल, एवढा बेकार माल पाहते तेव्हा तिलासुद्धा संताप होत असतो की हे सगळं काही काय आहे. मग ती विचारते सुद्धा या सगळ्या काही गोष्टी अशा कशा काय. मग तेव्हाच ना इकडे असणारा तो किर्लोस्कर सांगत असतो, तुम्हाला मी म्हटलं होतं ना तुमचा हा माल एकदमच बेकार आहे आणि आता मला पस्तावा होतोय तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून, कारण तुम्ही एवढे फसवाफसवीचे धंदे कराल असं कधीच वाटलं नव्हतं. किर्लोस्करने आता थोडासा का होईना माल एक दाखवलेला असतो आणून की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, बघा तुम्हाला आता तरी खात्री पटेल. आणि असं बोलून आता तो माल त्यांच्यासमोर आणून ठेवलेला असतो. आणि जेव्हा एवढा माल जो आहे तो आणला जातो ना तेव्हा मात्र अर्णवला टेन्शन येतं. अर्णवला काही सुधरत नसतं की काय करावं ते, कारण हे सगळं काही अर्णवसाठी एक वेगळंच होतं. कारण याआधी कधीच अर्णव एवढा मोठा बिझनेस करत होता पण कधीच हे सगळं काही त्याला 4 माणसांचं ऐकून घ्यावं लागलं नव्हतं जितकं आज या किर्लोस्करचं ऐकावं लागत होतं. तेव्हा अर्णव त्याला म्हणत सुद्धा होता की काहीतरी गैरसमज होतोय, थोडं समजून घ्या किर्लोस्कर. पण किर्लोस्कर ऐकायला तयार नव्हता. किर्लोस्कर जो आहे तो रागारागात बोलत होता कारण त्याचं नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळेच ना आता तो प्रचंड चिडलेला होता. तेव्हाच ना इकडे अर्णवला तो स्पष्ट सांगत होता की आम्हाला तुम्ही कोणतेही आदेश देऊ नका, आम्हाला नाही मान्य या सगळ्या काही गोष्टी.
तेव्हाच ना ही सगळी खरं तर जबाबदारी आकाशची होती आणि त्यामुळे आकाशला आता थोडंसं टेन्शन आलेलं होतं, कारण त्या किर्लोस्करने माल तर घेतलेलाच नसतो आणि सोबतच ना बऱ्याच गोष्टी सुनावलेल्या असतात. इकडे असणारे सगळेजण घरातले चकित होतात. तेव्हाच ना आता किर्लोस्करला अर्णव समजवण्याचा, मामा समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मामाला सरळ तो म्हणतो की सात्विक फॅशनचा हा माल इतका बोगस असेल ना असं कधीही वाटलं नव्हतं. आता तुमच्यावरचा विश्वासच उडून गेला आहे. इतके वर्ष आपण एकत्र काम केलं, पण तुम्ही अशा पद्धतीचं काम कराल ना असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं, असंही तो किर्लोस्कर आता अर्णवला सुनावू लागतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा त्याला समजवायचा प्रयत्न करत असते. त्या किर्लोस्करला म्हणत असते की तुम्ही एकदा सर ऐकून घ्या, मान्य आहे काहीतरी गडबड झाली असेल, पण ही गडबड जरा शोधायला तरी वेळ द्या. सगळ्या प्रकरणाच्या खुलाशी जाऊ आणि सगळ्याचा अभ्यास करूया, पण थोडा वेळ द्या असं देखील ईश्वरीने सांगितलेलं असतं. पण ते आता कोणाचं ऐकायला तयार नसतात. तेच दुसरीकडे वल्लरीला थोडं बरं वाटत असतं. वल्लरी विचार करते की हा किर्लोस्कर आला म्हणून, नाहीतरी या सगळ्यांचं लक्ष ना इकडेच लागून राहिलं असतं. या सगळ्यांनी रमाकांतच्याच बोलण्यावर विश्वास ठेवून उदयकांतला शोधायला सुद्धा मागे पुढे केले नसते. पण बरं झालं आमध्येच किर्लोस्कर आला, असंही आता मनातल्या मनात इथे असणारी जी वल्लरी आहे ती बोलत असते. तेच दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र त्या माणसाला म्हणजे किर्लोस्करला समजवायचा प्रयत्न करत असते. पण तो किर्लोस्कर ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. त्याने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की तुम्ही ना मला काही सांगू नका, कारण मला आता तुमच्यासारख्या माणसांवर विश्वास नाही. मग आता वैताग आलेला असतो. काय करावं आणि काय नाही ना हे काही मात्र सुधरत नसतं. मग तेव्हाच काय करायचं कळत नसतं. किर्लोस्करने खूप काही गोष्टी सुनावलेल्या असतात आणि किर्लोस्करना आता रागारागाने तो माल वगैरे टाकून तिकडनं निघून गेलेला असतो, कारण त्याला ना आता कशाचंच घेणं देणं नव्हतं. त्याला नको होतं हे सगळं काही, आणि म्हणूनच त्याने 4 शब्दसुद्धा सुनावलेले असतात आणि सगळं काही सोडून तो आता तिकडनं गेलेला असतो. अर्णवला मात्र टेन्शन येतं. अर्णवला कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे तो आता त्या कापडाकडे बघत असतो. सगळं संपल्यासारखं आता वाटत असतं, कारण बऱ्याच अडचणी त्याच्या बिझनेसमध्ये सध्या तरी येत होत्या आणि त्या अडचणींमुळे आता तो वैतागून गेलेला होता. त्याच वेळेला सौदामिनी जी आहे तिला आता कॉल आलेला असतो आणि त्या सौदामिनीला तिच्या माणसाचा कॉल आल्यामुळे सौदामिनी आता म्हणत असते की काम झालंय ना. आता तो माणूस बोलत असतो की हो काम झालंय, तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळं केलंय, आता जोपर्यंत मी पुढचं सांगत नाही तोपर्यंत असंच काम करत राहा, असं देखील आता सौदामिनीने सांगितलेलं असतं. सौदामिनी जेव्हा या सगळ्या गोष्टी करते तेव्हा तिला एकदम ना आनंद होत असतो आणि तो आनंद आसुरी असतो आणि तो आनंद ती साजरा करत असते, कारण तिला ना आता खूप बरं वाटत असतं की या अर्णवला आपण इतका त्रास देतोय ना, या सगळ्या काही गोष्टीच आवडलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णव टेन्शनमध्ये असतो, तर ईश्वरी मात्र आता त्याला आधार देत असते. ईश्वरी म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू. आकाश बाजूला जाऊन त्या ट्रकवाल्यांना कॉल करत असतो, कारण त्या सगळ्याची जबाबदारी त्याची होती आणि हे सगळं काही त्याने फोनवरनाच या आधीसुद्धा मॅनेज केलेलं होतं आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला होता. तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी तो मॅनेज करत असतो. मामासुद्धा फोनवर असतात. तर इकडे अर्णव जो आहे तो तिथे उभा असतानाच आकाश त्याच्याकडे येतो आणि आकाश झालेलं प्रकरण सगळं काही सांगत असतो. आणि जेव्हा तो आता हे प्रकरण सगळं सांगत असतो ना, तेव्हा मात्र आता आकाश त्याला म्हणत असतो की बघ गाडी जी आहे ते व्यवस्थित निघाली आहे ट्रक आपला, पण नंतर ना वाटेत काहीतरी गडबड झाली असं वाटतंय. मग आता मॅनेजर कुठे आहे? मग तेव्हाच मॅनेजर नाही आणि मीही फोनवरनं मॅनेज केले हे सगळं काही, असंही आता अर्णवला आकाश बोलतो. तर आकाशला अर्णव 4 शब्द सुनावू लागतो आणि तो म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली यार आकाश, तू असं कसं काय करतोय, सगळं फोनवर मॅनेज करतोय त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. जर हे फोनवर मॅनेज नसतंच केलंस ना तर ही वेळच आली नसती, असंही आता म्हटलं जातं. आता आकाशवर जेव्हा अर्णव चिडून बोलतो ना त्या सगळ्या गोष्टींचा वल्लरी फायदा घेते. वल्लरीने आता नम्रताचे लगेच कान भरलेले असतात आणि म्हणत असते की बघितलंस का कसा अरेरावीपणा चालला आहे, तुझ्या नवऱ्याला अगदी नोकरासारखी वागणूक
वागणूक दिली जाते आणि इथे घरात तू नोकर बनतेस, तिकडे ऑफिसमध्ये हा नोकर, हे सगळं काही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र इकडे आकाशवर अर्णव चिडलेला असतो. म्हणून अंजली म्हणत असते की जाऊ दे, चिडचिड करू नका, उगाच तू पण चिडचिड नको करूस, नको रागराग करूस, असं बोलून आता अंजली अर्णवला शांत करत असते. अर्णव म्हणत असतो की नाही ताई, चिडत नाही आहे, पण बघ ना आता हे सगळं असं एका पाठोपाठ एक घडतंय म्हणून. मग त्यावर आकाशही म्हणत असतो की नाही ताई, बरोबर आहे त्याचं चिडणं, कारण माझ्या कामामध्ये माझा प्रॉब्लेम झालेला आहे की मी लक्ष नाही दिला. मग आता जो आकाश आहे तो व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि त्याचबरोबर जे GPS आहे ते सुद्धा चेक करत असतो, म्हणजे ट्रकचं GPS काय आहे. मग तेव्हाच ना निघाल्याचा टाईम आणि त्याचसोबत किर्लोस्करच्या कंपनीपर्यंत पोचायला साधारण 2 ते 2.5 तास लागतात. मग टेम्पो 4.5 तासानंतर कसा पोचला हा सुद्धा वेळ असतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा कॅल्क्युलेशन लावलं जातं. तेव्हा कुठेतरी ह्या लोकांना समजतं की मध्ये काहीतरी मोठी गडबड झाली आहे आणि ती गडबड जी आहे ती नेमकी काय झाली आहे, काय हे काहीच कळत नसतं. आणि त्यामुळेच ना खूप जास्त असं टेन्शन आता आलेलं असतं. तेव्हाच ना जी ईश्वरी आहे ती आता आपला मोबाईल जो आहे तो बघू लागते आणि मोबाईलमध्ये तिने आता व्हिडिओ वगैरे बघितलेला असतो. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते अर्णवला की अर्णव सर, तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा ना, म्हणजे बघा हा जो टेम्पो आहे आणि ह्या टेम्पोवर ज्या काही गोष्टी आहेत त्यावरून बघा ना, टेम्पोवर जे सात्विक फॅशनचं जे नाव आहे तो लेबल लावलेला दिसतोय आणि बघा ना सरळ सरळ दिसतंय, ते तुम्ही निरखून बघा. मग आता जेव्हा ईश्वरी सांगते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे मामा अर्णव बघू लागतो आणि तेव्हाच ना त्यांना समजतं की हो बरोबर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो की आपल्याबरोबर एवढा मोठा फ्रॉड झाला, हे सगळं कोणीतरी मुद्दामून ठरवून केलेलं आहे, म्हणजे वाटेत आपला टेम्पो थांबवला आणि त्यानंतर ही सगळी गडबड. मग आता आपल्या टेम्पोचा माल आणि ह्या सगळ्या काही गोष्टी कुठे गेल्या असतील, काय झालं असेल हा सुद्धा प्रश्न असतो. मग आकाश म्हणत असतो की आता आपण, मला असं वाटतं ना, वेळ नको वाया घालवूया, कारण आपला माल आता कुठे असेल काय असेल काहीच सांगता येत नाही, आपण जरा बघायला हवं, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि आकाश पटकनी बाहेर जायचा विचार करतात, कारण त्यांनाही सगळ्या काही गोष्टी मॅनेज करायच्या असतात, कारण त्या मालाचा दुरुपयोग कोणीतरी दुसरीकडे करायला नको असंच वाटत असतं. त्यामुळे इकडे मात्र वल्लरीचं नमूचे कान भरणं सुरू असतं. नमू मात्र चिडलेली असते, कारण आकाशला जी काही वागणूक भेटत असते त्यामध्ये तिला राग येत असतो. आकाश आणि त्याचसोबत अर्णव हे दोघंही जण बाहेर जातात आणि इकडे तिकडे सगळीकडे आता शोध घेत असतात. जे लास्ट GPS लोकेशन असतं ट्रकचं तिथपर्यंत आता ते पोचलेले असतात. कुठे काही सापडतंय का, कुठे काही खाली पडलेलं आहे का, याचंसुद्धा निरीक्षण ते लोक फ्लॅशलाईट लावून मोबाईलचं बघत असतात, पण काहीच समजत नसतं. मग तेव्हाच आकाश म्हणतो की आपण त्यापेक्षा एक काम करूया, सततचा टाईमपास न करताना पटकन आपण पोलीस कंप्लेंट करूया, जेणेकरून ह्या सगळ्याचा वापर चुकीच्या पद्धतीने तरी होणार नाही. मग अर्णवला ही गोष्ट पटते. अर्णवही आकाशला म्हणतो की तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, चल आपल्याला आताच्या आता जावं लागेल आणि बघावं लागेल की नेमकं काय आहे आणि काय नाही ते. मग आता दोघंही जण जे आहेत ना ते तिकडनं पटकन गाडीत बसतात आणि निघतात. दुसरीकडे वल्लरी जी आहे तिची आता कुठेतरी कातळी वाचलेली आहे असं तिला वाटतं आणि मग ती थोडा विचार करत असते आणि तेव्हाच ना तिला झालेलं सगळं प्रकरण आठवतं. म्हणजेच ना ती थोडासा विचार करू लागते की हे सगळं काय झालं, बरं झालं मी नाही तर या सगळ्या काही गोष्टी ना मला समजतच नव्हत्या की काय करावं ते, पण एका अर्थी बरं झालं हे सगळं काही थांबलं, नाहीतर या लोकांनी कधीही सोडलं नसतं या सगळ्या काही गोष्टी. म्हणून तर मला ना टेन्शन येतं आहे, पण या गोष्टी वाचल्यात त्यामुळे मी तरी वाचलो आहे, आता तरी पुरता, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा इकडे असणारी वल्लरी जी आहे ती थोडी रागातच असते. वल्लरी विचार करते थोड्या वेळासाठी का होईना आपण वाचलेलो आहोत, पण असं एवढं आपण सगळं सोडून चालणार नाही असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे वल्लरीला टेन्शन येतं. ती विचार करते की हा उदयकांत जर पकडला गेला तर सगळ्याचाच प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळेच ना तिने आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. सुचत नसतं की सगळं काही कसं
सगळं मॅनेज करायचं ते, आणि त्यामुळेच ना थोड्याशा टेन्शनमध्येच ती असते. तेच दुसरीकडे मात्र आता वल्लरीने डोक्याला हात लावून ह्या सगळ्याचा विचार करायला तर घेतलेलाच असतो. पण तेच आता वल्लरी आता म्हणत असते की या उदयकांतला काहीसे पैसे देऊनसुद्धा गप्प करायला हवं, नाहीतर हा उदयकांत काय करेल काहीच सांगता येत नाही. तेच आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की या सगळ्याच्या मागे ना ती सौदामिनीच आहे. या सौदामिनीने मुद्दामूनच हे सगळं काही करायचं ठरवलं आहे. तिला असं वाटत असेल की हे सगळं करून ती जिंकणार आहे, पण तिला आपण जिंकू द्यायचं नाही. तिला आपल्याला ना मुद्दामून ना या सगळ्या गोष्टींसाठी ना हे सगळं करायचं होतं. म्हणजे तिला ना आपल्याबद्दल काही वाटत नाही. तिला ना फक्त स्वतःशी घेणं देणं आहे, आणि यासाठी ती एवढं सगळं कटकारस्थान रचते. पण तिला ना आता हलक्यात नाही घ्यायचं. इकडे दुसऱ्या दिवशी जी सौदामिनी आहे तिला सुनवायला इकडे असणारे अर्णवेश्वरी गेलेले असतात. तेव्हाच अर्णवेश्वरीला ती सांगत असते की मी हरत नसते, मी शेवटपर्यंत तुम्हाला जिंकून दाखवणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला स्पर्धेसाठी कुठे कमी वेळ मिळतोय तर तसं करू नका, पटापट त्या स्पर्धेत भाग घेणार आहात ना, बघा जिंकताय का. त्यावर ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की त्या स्पर्धेत भाग घेऊन आम्ही जिंकून दाखवणार आहोत, आणि मग तेव्हा बघ तुझं काय होतंय ते. असंच आता ईश्वरीने डायरेक्ट तिला म्हटलेलं असतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.